काय लाजतोय तो. प्रकाशला काम दिलंय महाप्रसादचं. नुसतं फोटो काढीत राहा. पाईप दाखवून काय पाहिजे हे काय मध्ये हाय हाय हाय. अजून नाही काढलाय, घाबरू नका. कुणाला जेवणाची सोय आहे, म्हणजे महाप्रसाद म्हणायचा याला. बघू बघू पाणी तेल जळलं. हे पाण्या नाटा भरून आण थोडा आधी. तेल गेलं जळून. सावकाश सावकाश. ठेवा ठेवा ठेवा. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपल्याकडे आमच्या वरचेवाडीमध्ये सत्यनारायणाची महापूजा असते आणि प्रत्येक वर्षाला ही महापूजा असते. आणि मित्रांनो, महापूजा म्हटली की मे महिना आला की आपल्याकडे सर्वत्र जे मित्रमंडळी असतील ते सर्व या उपस्थित असतात त्या पूजेसाठी. आणि चाकरमाने असल्याशिवाय मजा येत नाही. आणि आता बघा, सर्व चाकरमाने आलेले आहेत बघा सर्व. आणि चाकरमाने आल्याशिवाय मजाच येत नाही, खरं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दगड घाल त्याला. अजून दगड जरा सरकवलं ते इकडेच करतो. म्हणाले सत्यनामाता विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनात येईल फल देणार आहे. जे व्रत केलं असता मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो. त्या सत्यनारायणाचे व्रत कर. त्यानंतर ब्राह्मणाला झाले. सांगितलेले मग त्याच्यात खाली पण कुवलं आहे. तू चिकन जातो असं काय माहिती नाही. कुवलं आहे आता जरा लागतं उन्हात तर होणार नाही. ब्राह्मण या सत्यनामुळे सर्व दुःखापासून मुक्त झाला. धनधान्याने दिल्यातून तिकडे गेला. त्यावेळी गेला का तिकडे गेला. एकदा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव मित्र या
भरपूर बनवायला घ्यायचं. या द्रव्याने मी सत्यनाचे उत्तम भोजन करीन. आता केला अनेक लोक गाव नगरात राहत होते, तिथे गेला. त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंद करण्याने पिकलेली केळी सांगितली. खूप गव्हाचा रवा सव्वा प्रमाणात खरे आपल्या घरी आला व आपले दृष्टीने बोलून विधियुक्त रीतीने आता 70 पूजन केले. या व्रताच्या प्रभावाने महाराज पूर्वी नवस केले सत्यनारायण व्रत का बरं आपण करत नाही असा त्याचा प्रश्न ऐकून कलावतीच्या लग्नाच्या सत्यनारायण व्रत पूर्ण करणार नाही अशा प्रकारे बारीचे समाधान करून व्यापारासाठी साधू आणि दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती वय आणि मोठी होऊ लागली. साधू वाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली असे बघून मित्रमंडळी करून विचार केला. तो लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूतात्मेप्रमाणे वर शोधण्यासाठी रुद्रा हळूहळू पाया पडली मोठा माणूस कधी बसला आमच्या अगोदर? आमच्या अगोदर कसं काय बसला? राखेला वाटतं वाढ लवकर पुढं इकडून येत आहेत महिला मंडळ आता यायला सुरुवात झाली.
हा आता आला सगळं जेवायला जाऊ ये सकाळपासून आता आला ना माझा फोटो कापरा मावळत करायला सकाळ मावळ थांबला सकाळपासून तुला काय पाहिजे पापड पाहिजे बस झालं बस अमोल तरी हवं लागते आलाय पाहिजे काय भाजी आहे ना राजा सध्या 2-3 दिवस इथेच आहे रे. मला आठवलं या साईडचं म्हणलं होतं आणि तिथून एवढा बंद पडलो पण विचार राखायचा विचार